2 दिवस मस्त तिळगुळ खाल्ल्यानंतर आठवलं, अरे आपला तर पेपर आहे उद्याच्याला. मग अभ्यासाला बसले. आज एवढा अभ्यास केला की डायरेक्ट पेनच संपला. मग काय पेटपूजेच्या तयारीला लागले. डायरेक्ट कुकर घेतला आणि भात करायला लागले. आज मी जरा वेगळाच कॉम्बो बनवणार होते बरं का. आता रेसिपी तुम्हीच बघून घ्या, मी काय वेगळी सांगत नाही त्याला. हे बघा मस्त आमच्याकडे सगळे दह्या बियाचे काहीच टाकून देत नाही हो आम्ही. हॉस्टेलची लाईफ आहे आमची, सगळंच ठेवतो आम्ही सांभाळून. दह्याचे टोपण ठेवलं असतं, ते तांदूळ मोजायला ठेवतो आम्ही. हे बघा मस्तपैकी भात करायला ठेवला आहे, कुकर लावला आणि शेवटला कोथिंबीर. आहा हा, छान टेस्ट यायला पाहिजे ना. आणि हे बघा मस्त शिट्टी झाली. अजून इकडं माझी फोडणीच तयार होत होती भाजीची. त्याला जिरी मोहरी आणि खोबरं टाकलेलं आहे, थोडंसं लसूण पण टाकलं आहे बरं का कुठून. आणि घरचं काळं तिखट आणि हळद. जास्त मसालेदार करायचं नाही बरं का, चांगलं खायचं असते, हेल्दी खायचं. आता नवीन वर्षाचं रेझोल्युशन ठरवलं आहे. आणि मस्तपैकी मी आज त्याच्यासोबत करणार होते छोलेची भाजी. तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्की सांगा बरं का. आज हा वेगळाच कॉम्बो बनवायचं ठरलं होतं मी, कारण छोले भिजवलेले राहिले होते. आणि हे बघा कसलं भारी दिसतंय, अयो लई टेस्टी होतं बरं का. आणि परत बसल्या चला आजच्यासाठी एवढंच, भेटू द्या. लाईक शेअर सबस्क्राईब.